कोल्हापुरातल्या 100 कोटी रुपयांच्या निधीतील वादग्रस्त रस्ते विकास प्रकल्पावरून राजकीय वादंग उसळलाय. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इतके खाऊ नका की पोट फुटेल अशा शब्दांमध्ये सुनावलं होतं. यावरून त्यांनी प्रकल्पातील भ्रष्टाचाराची जणू कबुलीच दिल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी निकृष्ट दर्जाच्या कामांमधून तुमचं पोट किती भरलंय असा खोचक सवाल आमदार क्षीरसागर यांना केलाय. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनीही आमदार क्षीरसागर यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. क्षीरसागरांचा फोटो तुम्ही काढून बघा, माझाही काढून बघा. मी पूर्वी दिसायला जरा जाड होतो, आता मी वेल डेव्हलप केलं स्वतःला. पण क्षीरसागर असे होते आणि आता फुटायला म्हणजे बेडकाचा बैल झाला. आणि तो नुसता बैल नाही, येईल त्या अधिकाऱ्याला, येईल त्या पोलीस प्रशासनाला शिंगानं आणि ढुसा मारणारा बैल झालेला आहे. या बैलापासून कोल्हापूरवासियांनी सावध राहावं. बेडकाचा बैल झाला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, इतका भ्रष्टाचार करून फुगलेला हा नेता आहे. गांधी मैदानात फक्त तुम्ही प्लॉट काढायचे राहिले होता, नशीब आम्ही आहोत, नाहीतर तुम्ही ते पण केलं असतं अशा शब्दांमध्ये रविकिरण इंगवलेंनी आमदार राजेश क्षीरसागरांवर हल्लाबोल केलाय. कोल्हापूर शहरातील रस्ते, गांधी मैदान व कोल्हापूर शहरातील अंतर्गत विकास या संदर्भात राजेश क्षीरसागर पूर्णपणे संपलेल्या अवस्थेत आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला होता एक, आणि तो वाल्मिकी असा ऋषी होऊन बसला की त्यांनी रामायण लिहिलं. पण आत्ताचा वाल्या पाहिला असेल तर राजेश क्षीरसागर हे वाले आहेत. आणि हा कधीही, ही व्यक्ती कधीही वाल्मिकी होऊ शकत नाही. राजेश क्षीरसागर हे वाल्या आणि वाल्याच राहणार. याचं कारण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार या व्यक्तीनं केलेला आहे. आमदार असताना ते आमदार आता पुन्हा होईपर्यंत याच्या पूर्णपणे शहानिशा, याची सत्व परीक्षा पूर्णपणे कोल्हापूर शहरवासियांनी पाहिलेली आहे. भ्रष्टाचार करणार हेच आणि अधिकाऱ्यांना सांगणार हेच की पैसे खाऊन तुम्ही आम्हाला बदनाम करता का. अहो, पैसे खाऊन तुम्ही किती मोठं झालात क्षीरसागर, याचा जरा अभ्यास करा. गांधी मैदानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवल्यापासून काही विपरीत घडलेलं नाही. अहो, गांधी मैदानामध्ये फक्त तुम्ही प्लॉट काढायचा राहिला होता. नशीब की आम्ही तिथं राहायला आहोत, ना तर तुम्ही प्लॉट पडले असते. तुम्ही कोण आहात, तुम्ही पूर्वी कोण होता आणि सध्या काय आहात, याचं आत्मपरीक्षण कोल्हापूर वासियांनी केलेलं आहे. तुमचं सौभाग्य चांगलं क्षीरसागर की आमच्यासारखा मशालीतून उमेदवार कॅन्डिडेट इथं आला नाही, नाही तर तुमचं वाईट हाल या कोल्हापूर वासियांनी केलं असतं. तुम्ही पूर्णपणे संपलेले आहात. तुमचा जो काय अट्टास चालू आहे, जो काय अट्टापिट्टा चालू आहे, ज्या काय बैठका चालू आहेत, जे काय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणं चालू आहे, पहाटे 3 वाजता रस्त्याचं निरीक्षण करायला जाता, याच्या अगोदर झोपला होता तुम्ही. क्षीरसागर हे वाल्याच होते, ते वाल्याच राहणार. ते वाल्मिकी कधी होणार नाहीत, हे कोल्हापूर वासियांनी ध्यानात ठेवावं. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या आरोप प्रत्यारोपांमुळे ऐन थंडीत कोल्हापूरचं राजकारण तापू लागलंय. रविकिरण इंगवले यांच्या या जोरदार टीकेवर आमदार राजेश क्षीरसागर आता कोणती प्रतिक्रिया देत आहेत हे पाहावं लागेल.